भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। अशोक खरात यांना कोण कोण फोन करत होतं, त्याला कुठल्या राजकारण्याने किती कॉल केले, कोण किती मिनिटं बोललं, याबद्दल अंजली दमानी यांनी माहिती दिली आहे। खरातला फोन कॉल करणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोंढे तर चौथ्या क्रमांकावर कल्पना खरात आहे, असं दमानी यांनी सांगितलंय। राजकारणी तिथे गेले हे मात्र मला नमूद करायचंय, म्हणून मी ती सगळी नावं वाचून दाखवते। नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरहून उभे होते, जे हरले, ते देखील गेले होते। आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसेनचे पीए, दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला। राहुल कोतडे जे OSD आहेत विखे पाटलांचे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे। मला हे नाव वाचून मात्र नक्कीच दुःख झालं, कारण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नक्कीच नव्हती। टॉप 10 फोन नंबर्स आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त वेळ खरातांशी बोललेत। त्याच्यात पहिल्या नंबरवर त्यांची मुलगी आहे, मी समजू शकते। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, 33,727 सेकंद ह्या त्यांच्याशी बोलल्या। तर रुपाली चाकणकर, जर तुमचं काही काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम तुम्ही पाहत होत्या, तर तुम्ही त्यांना करणाऱ्यातल्या कॉलमध्ये टॉपच्या दुसऱ्या नंबरवर कशा, म्हणजे तुमचे सगळ्यात जास्त कॉल 177 कॉल सोडा, काही कॉल जर 30 सेकंदाचे असते तर मी समजू शकले असते, पण तुमचं सगळ्यात जास्त जर खरातांशी कोणी बोललं असेल तर त्याच्या नंबर 2 पदावर रुपाली चाकणकर आहेत। अभिजित भांडे पाटील जे इथे SRA मध्ये होते, त्यांची SRAतनं सुद्धा त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलंय। यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे, यांना सस्पेंड पण नाही, त्यांना रस्टिकेट काढून टाकणं गरजेचं आहे। हे अभिजित भांडे पाटील, त्यांचे 2 फोन्स आहेत। एका फोनवरनं त्यांनी खरातांशी 143 वेळा संभाषण केलंय आणि दुसऱ्या फोनवरनं 53 वेळा। तर ही त्याची अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे, लिस्ट किती कॉल्स त्यांनी केलेत। अंजली दमानी यांनी मीडिया ट्रायल करू नये अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिलेली आहे। दमानी यांना CDR कुठे मिळाला त्याची चौकशी होणार असल्याचं सुद्धा नीलम गोऱ्हे म्हणतात। मुळामध्ये त्यांच्याकडे जो काही तपशील आहे तो सगळा SIT तपासते आहे आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की जो पुरावा समोर येईल त्याच्यावरती काय ती भूमिका घेऊन SIT काम करतं आहे सगळं। मग ते कुठल्या अधिकाऱ्याचे काय संबंध आहेत किंवा अजून कोणाचे काय कॉल झाले असतील, पण त्यातला तपशील काय तो समोर येण्याच्या आधीच मला असं वाटतं की ट्रायल मीडिया करणं हे योग्य नाही आहे त्यांनी, आणि म्हणून कुठे ना कुठे या संदर्भामध्ये चौकशीसुद्धा होते की कुठून त्यांना कॉल रेकॉर्ड्स मिळालेले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य येण्याबद्दलची प्रतिक्रिया आता दिलेली आहे। चालक असो वा मालक, त्यांना मराठी आलंच पाहिजे। 30 एप्रिलपर्यंत ही मोहीम सुरू असणार आहे। मराठी येतं की नाही हे तपासलं जाईल आणि 1 मे पासून संपूर्ण राज्यात ही मोहीम सुरू केली जाईल। मराठी येणं अनिवार्य आहे ही आमची भूमिका असल्याचं परिवहन मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला मराठी येणं अनिवार्य आहे, परंतु त्या भूमिकेशी तडजोड कुठल्याही प्रकारे आम्ही करणार नाही, राज्य शासन करणार नाही, परिवहन विभाग करणार नाही। जर मराठी येत नसेल तर निश्चितपणे आम्हाला त्याच्यावर कारवाई करावी लागेल आणि त्या माध्यमातून आमचे RTOचे अधिकारी हे आता सगळीकडे 1 मे पासून पूर्ण राज्यामध्ये ती मोहीम आम्ही आखणार आहोत। परंतु एवढं मात्र 100% की महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, ड्रायव्हरला मराठी येणं, मराठी समजणं बंधनकारक आहे, म्हणजे आहेच, आणि त्यावेळेस काही तडजोड राज्य शासन करणार नाही। हा निकष काय प्रताप सरनाईकने आज परिवहन मंत्री झाल्यानंतर केलेला नाहीये, हा निकष 2019 सालीच झालेला आहे आणि
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.